वालाची भाजी तर सगळ्यांच्याच घरी बनते आणि वालाचा रस्सा देखील आपण सहसा भातावर घेऊन खातो. पण वालाचा हा गरमागरम पुलाव खूप सुंदर आणि खूप अप्रतिम असा लागतो. नमस्कार, मी श्वेता पाटील, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज तुमच्यासाठी मस्त असा गरम गरम वालाचा पुलाव घेऊन आलेली आहे. ताकासोबत किंवा कोशिंबिरी सोबत, इव्हन नुसता खायला देखील अप्रतिम लागतो. याला तुम्ही बेडं भात देखील म्हणू शकता, वालाचा पुलाव देखील म्हणू शकता. तुमच्याकडे या भाताला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला. इथे वालाचा पुलाव करण्यासाठी 1 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घालायचे. त्यानंतर आपण इथे 1 कप वाल घेतलेले आहेत. बेडं भात करण्यासाठी आपण 1 कप भिजवलेले वाल घेतलेले आहेत. वाल स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजत घालायचे. त्यानंतर त्यातलं पाणी उपसून काढायचं आणि पुन्हा एकदा 7 ते 8 तास त्यांना मोड येण्यासाठी ठेवायचे. मोड आल्यानंतर वाल सहसा पटकन सोलले जात नाहीत, त्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत. आता तुम्ही इथे पाहू शकता, मी गरम पाणी घातलंय. गरम पाणी घालून 5 ते 7 मिनिटं हे वाल तसेच ठेवायचे, भिजत घालायचे. आता इथे तुम्ही पाहू शकता, वाल एकदम पटकन असे सोलले जात आहेत. त्याच्यावरचं जे साल आहे ते अगदी झटपट असं मोकळं होतंय. वाल सोलून झालेले आहेत. आता आपण इथे फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. इथे मी मोठे 2 चमचे तेल वापरलेलं आहे. यामध्ये आपण सर्व प्रकारचे खडे मसाले घालून घेणार आहोत. यामध्ये 5-6 मिरी आहेत, 1 मसाला वेलची, 4 लवंगा, 1 चमचा जिरं, 2 हिरवी वेलची आणि 2 दालचिनीचे तुकडे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण हे सर्व खडे मसाले परतून घेणार आहोत. खडे मसाले परतून घेतानाच आपण त्यामध्ये काही कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून फोडणीतच घालून घेणार आहोत. तुम्ही ते पाहू शकता, फोडणी मस्त तडतडलेली आहे. आता यामध्ये 1 मोठा कापलेला कांदा घालून घेणार आहोत. बारीक चिरलेला कांदा आहे, चांगला परतून घ्यायचा सर्व मसाल्यांसोबतच. कांदा थोडासा मऊ लुसलुशीत झाला की त्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत. ती सुद्धा परतून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट परतत असतानाच आपण त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता, कांदा टोमॅटो छान मऊ लुसलुशीत झालाय. आता त्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालून घेणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचा हिंग, तसेच लाल तिखट घालणार आहोत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करू शकता. इथे 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तसेच चवीपुरता मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला. आता हे सर्व मसाले घालून व्यवस्थित असा कांदा टोमॅटो मिक्स करून घ्यायचा. सर्व मसाले मस्त असे एकजीव झालेले आहेत. त्याचा सुवासही खूप छान असा दरवळतोय. आता यामध्ये आपण जे बेडं सोलून घेतलेलं होतं ते बेडं घालून घेणार आहोत. वाल कधीही सोलल्यानंतर अशा पद्धतीने पाण्यात भिजत घालायचे, जेणेकरून वाल पांढरे शुभ्र राहतात, ते काळे पडत नाहीत. यासाठी मी त्यांना पाण्यात भिजत घातलेलं. आता आपण यातलं पाणी काढून घेणार आहोत. बेड्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे बेडं सुद्धा आपण फोडणीत घालून घेणार आहोत. तसेच यामध्ये आपण अर्धा कप तोंडली घालून घेणार आहोत. इथे मी तोंडलीचे काही उभे काप करून घेतलेले आहेत. तोंडली कापताना बऱ्याच वेळा हात एकदम चिकट होतात. बोटांवरती एक विशिष्ट असा द्रव पदार्थ लागतो, ज्यामुळे बोटं देखील खडबडीत होतात. त्यामुळे तोंडली कापून झाल्यानंतर बोटावरती मीठ घ्या आणि मिठाने हात चोळा, जेणेकरून तोंडलीमुळे जे काही बोटांना चिकटपणा आलेला असतो तो निघून जातो. आता तोंडली आणि बिरडं आपण जे फोडणीत घातलंय ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाव कप गरम पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचंय आणि यावरती झाकण देऊन आपण हे हाफ कुक करून घेणार आहोत. पूर्ण असा वाल शिजवायचा नाहीये, अर्धवट असा वाल शिजवून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिटं आपण वाल इथे शिजवून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि वाल सुद्धा अर्धवट शिजलेला आहे. आता यामध्ये आपण 3 चमचे ओलं खोबरं घालून घेणार आहोत. इथे ओलं खोबरं मी खवून घेतलेलं आहे. 3 चमचे ओलं खोबरं ॲड करून घेणार आहोत. ओलं खोबरं घालून झालं की सर्व एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं.
भात पटकन शिजतो, वाल शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, याकरता आपण वालाला थोडंसं शिजवून घेतलेलं आहे, अर्धवट असं शिजवून घेतलेलं आहे. आता वाल अर्धवट शिजला की यामध्ये आपण 1 कप तांदूळ जो आपण स्वच्छ धुवून ठेवला होता तो ॲड करून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा मंद आचेवरती हलकेसे असे तांदूळ परतून घ्यायचे, चांगले भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटासाठी तांदूळ भाजून झाले की यामध्ये आपण गरम गरम उकळतं पाणी घालणार आहोत, जेणेकरून भात पटकन शिजतो. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे कुकिंग प्रोसेस स्टॉप होत नाही, शिवाय आपला जो तांदूळ असतो तो अकसत नाही, आकुंचन पावत नाही, भात मोकळा होतो. याकरता इथे आपण गरम पाणी घालून घेणार आहोत. 1 कप तांदूळ होते, आता यामध्ये आपण 2.5 कप गरम पाणी घालून घेणार आहोत. 2.5 कप पाणी एकदम परफेक्ट असं होतं. यामुळे पुलाव एकदम ड्राय सुद्धा होत नाही आणि एकदम ओलसरही होत नाही. पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित असा पुलाव एकजीव करून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या फ्लेमवरती एक चांगली अशी उकळी येऊन द्यायची आहे भाताला. तुम्ही इथे पाहू शकता पुलावला मस्त अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. पुलावला उकळी यायला लागली की हलकासा हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं, सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि यावरती आपण झाकण देऊन मंद आचेवरती 8 ते 10 मिनिटं हा पुलाव शिजवून घेणार आहोत. इथे आपली 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे झाकण काढून हलकसे पुन्हा एकदा ह्या भाताला वरखाली करून घेणार आहोत, जेणेकरून भात व्यवस्थित शिजेल. इथे आपण वाल हाफ कुक करून घेतला होता, त्यामुळे आता अर्धवट शिजलेला वाल भातासोबत पूर्ण शिजतो. भाताला वरखाली करून झालं की पुन्हा एकदा झाकण देऊन 5 ते 7 मिनिटांसाठी हा भात शिजवून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. टोटल 15 मिनिटात हा भात शिजून तयार होतो. तुम्ही इथे पाहू शकता वाल पण मस्त असे शिजलेले आहेत. आता यामध्ये आपण साजूक तूप घालून घेणार आहोत. 2 चमचे साजूक तूप हलकंसं असं भातामध्ये सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून भात एकदम मस्त शायनी आणि खूप असा चविष्ट तयार होतो. इथे मी मोठा 1 चमचा घेतलाय. जर तुम्ही नॉर्मल चमचा यूज करत असाल तर 2 चमचे तूप आहे. तूप घालायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण देऊन आपण 5 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेणार आहोत. आणि इथे तुम्ही पाहू शकता आपला भात एकदम मस्त असा शिजलेला आहे. कुठेच पाणी दिसत नाहीये. भात एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे. आता यावरती हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि परफेक्ट असा गरमागरम बिरड्याचा भात किंवा बिरड्याचा पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे. गरमागरम हा बिरडा भात खायला अप्रतिम लागतो. वासानेच भूक लागलेली आहे. कोणताही पुलाव बनवल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर सर्व करावा, जेणेकरून त्यामधले सर्व मसाले पुलावामध्ये चांगले असे सेट होतात, चांगले मुरतात आणि तो पुलाव अजून चविष्ट होतो. कशी वाटली आजच्या पुलावाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.